Hello, how are you? Are you doing good? Um, आपण कालपर्यंत फिस्कल मॅनेजमेंट अँड फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशनचा कालच्या लेक्चरमध्ये नवा टॉपिक सुरू केला होता. तुम्हाला आठवतंय राईट? आणि आपण त्यात काय बघितलं होतं, की कशाप्रकारे फिस्कल बजेटिंग हे गरजेचं असतं. फिस्कल फायनान्स म्हणजे काय? फंक्शनल फायनान्सिंग म्हणजे काय असतं? ए.पी. लर्नर यांनी आपल्याला काय सांगितलंय? आणि त्याच्यानंतर आपण हेही बघितलं होतं, की कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी म्हणजे काय असते? डेफिसिट बजेट पॉलिसी, सरप्लस बजेट पॉलिसी, बॅलन्स्ड बजेट पॉलिसी म्हणजे काय असते? आणि आज आपण बजेटचे काय-काय घटक असतात किंवा नॉट नॉट बजेट सॉरी, फिस्कल पॉलिसीचे काय घटक असतात आणि त्यात काय-काय समावेश होतो किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हटल्यावर नक्की फिस्कल पॉलिसी बनवणाऱ्यांना कुठल्या-कुठल्या गोष्टीचा विचार करायचा असतो, कशा-कशावर काम करायचं असतं, हे फिस्कल मॅनेजमेंट आणि फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन याच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके? सो लेट मी टेक यू स्ट्रेट थ्रू our notes. Let's see the constituent of fiscal policy. As we already know, there are budget, public expenditure, public revenue and public debt. ऑलरेडी आपण ह्यातल्या पब्लिक डेट बद्दल, पब्लिक रेव्हेन्यू बद्दल, पब्लिक एक्सपेंडिचर बद्दल आणि इव्हन थोडंफार बजेट बद्दल बघितलंय. पण एक फिस्कल पॉलिसीचा घटक म्हणून हे काय करतात? तर आपल्याला माहिती आहे बजेटमध्ये गव्हर्नमेंटचे एस्टिमेटेड फ्युचर एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू असतात. पुढच्या फिस्कल इयरसाठी आर्थिक वर्षासाठी. हं. आणि इट इज प्रेझेंटेड बाय फायनान्स मिनिस्टर. इट इज फायनान्शियल डॉक्युमेंट कंटेनिंग अ प्रिलिमिनरी अप्रूव्हल ऑफ एस्टिमेट्स ऑफ द गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स अँड रेव्हेन्यू. असा विचार करा, आपलं बजेट हा एक दरवर्षी पास होणारा नवीन ऍक्ट असतो आणि त्या अकॉर्डिंगली बजेट पास केलं जातं. त्याला पूर्ण गव्हर्नमेंटच्या सगळ्या मेंबर्सची अप्रूव्हल असतं त्याचं. इन अदर वर्ड्स, द एस्टिमेटेड स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर इज कॉल्ड बजेट. There are three types of budget which we have already seen, but I will just review it. Balanced budget, deficit budget, surplus budget policy. ओके. सो बॅलन्स्ड बजेट असं म्हणताना काय काय असेल त्यात, तर ज्यात गव्हर्नमेंटचा टोटल रेव्हेन्यू आणि टोटल एक्सपेंडिचर हे इक्वल असतात. दॅट मीन्स देअर इज अ बॅलन्स्ड बजेट पॉलिसी. डेफिसिट बजेट म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंड्स मोर दॅन इट अर्न्स. दॅट मीन्स एक्सपेक्टेड रेव्हेन्यू इज लेस दॅन एक्सपेक्टेड एक्सपेंडिचर मेड बाय गव्हर्नमेंट आणि ह्यालाच डेफिसिट बजेट पॉलिसी म्हणतात. जनरली जेव्हा डिप्रेशनचा काळ असतो त्या काळात डिफ्लेशनरी नेचर दिसत असताना मार्केटमध्ये डेफिसिट बजेटचा वापर केला जातो. कारण डेफिसिट बजेटमधून लोकांमध्ये पैसा खेळवणं सोपं जातं, लोकांची पर्चेसिंग पॉवर किंवा रिअल इन्कम वाढवणं सोपं जातं. देन वी आर टॉकिंग अबाउट थर्ड टाइप ऑफ बजेट, दॅट इज सरप्लस बजेट पॉलिसी. When the government follows the policy of keeping its expenditure considerably below the current revenue, it is following the surplus budget policy. It affects the economy in different ways and in different direction. So definitely कुठलीही पॉलिसीचा विचार करा, तिचा खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होत असतो गव्हर्नमेंटवर. सरप्लस बजेट पॉलिसी करेक्ट विरुद्ध असते डेफिसिट बजेट पॉलिसीच्या. कारण डेफिसिटमध्ये तुम्हाला दिसतं की एक्सपेंडिचर जास्त आहे, इन्कम कमी किंवा रेव्हेन्यू कमी. याच्या उलट सरप्लसमध्ये तुमचे इन्कम, रेव्हेन्यू किंवा रिसिट्स जे काही म्हणा, त्या गव्हर्नमेंटचे जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर. म्हणजेच सरकारला जर इन्कम मिळत असेल तर ते आपल्या सिटिझन्सच्या खिशातून जातं. आपोआप पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि त्यामुळे जर अति भाववाढ होत असेल, अति पैसा खेळत असेल, तर तो मनी सप्लाय कप करणं आणि एक स्टॅबिलिटी आणणं इकॉनॉमीमध्ये हे शक्य होतं. अर्थातच आपण कालच बघितलं की ह्याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून फिस्कल पॉलिसीची नेमणूक केलेली असते. देन देअर इज अ पब्लिक एक्सपेंडिचर. पब्लिक एक्सपेंडिचर refers to the expenses made by public authorities and central and local government. The expenditure incurred by central authorities in running government in form of public expenditure on administration and maintenance of law and order are example of public expenditure. सो आपल्याला माहिती ऑलरेडी आपण हे बघितलंय की पब्लिक एक्सपेंडिचर वेगवेगळ्या प्रकारचे कसे असतात ते. पब्लिक वर्कसाठी, ट्रान्सपोर्टसाठी, हेल्थ, एज्युकेशन आणि या सगळ्या गोष्टी लोकांना योग्य प्रकारे पुरवायला
इक्वल इन्कम डिस्ट्रीब्युशन घडण्यासाठी म्हणून पब्लिक एक्सपेंडिचरचा वापर केला जातो. वी कॅन क्लासिफाय पब्लिक एक्सपेंडिचर इन 3 ways, दॅट इज करंट एक्सपेंडिचर अँड कॅपिटल एक्सपेंडिचर, डायरेक्ट एक्सपेंडिचर अँड ट्रान्सफर एक्सपेंडिचर, अँड प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. सो करंट एक्सपेंडिचर म्हणजे जे रिकरिंग असतात, परत परत होणारे असतात, लाईक डिफेन्स एक्सपेंडिचर, debt service fall under current expenditure. Then this expenditure is incurred on the civil administration such as police, parliament, government staff salary, judiciary, etc. Capital expenditure are intended for the creation of new productive capacity of the nation. Expenditures on construction of dams, public works, agricultural and industrial development are example of capital expenditure. म्हणजे बघा, जे एकदाच होतात, वन टाइम एक्सपेंडिचर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रकारच्या एक्सपेंडिचर मध्ये जस्ट अ मिनिट, ओके, एखादा एक्सपेंडिचर हा जर समजा चांगल्या प्रकारचं प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी उपयोगी येत असेल, लाईक धरण बांधणं, मेट्रो रेल्वे तयार करणं, नदी स्वच्छ करणं, सो अशा सगळ्या गोष्टींचा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. या अगेन्स्ट डायरेक्ट एक्सपेंडिचर अँड ट्रान्सफर एक्सपेंडिचर काय असतात? All the types of expenditure incurred by government on the purchase of current services of the factors of production are called direct expenditure, whereas expenditure incurred on defense, civil services, education, services, judiciary, post office and investment expenditure are example of direct expenditure. म्हणजे जेव्हा तुम्ही डायरेक्ट काहीतरी परचेस करताय, त्यातून तुम्हाला काहीतरी गिव्ह अँड टेक, ज्याला तुम्हाला जर आठवत असेल तर क्विड प्रो को असं नावाची गोष्ट आपण बघितली होती टॅक्सेसच्या बाबतीत. सो अशा प्रकारचं जर क्विड प्रो को असेल, गिव्ह अँड टेक रिलेशन असेल आणि तो खर्च केला गेला तर त्याला डायरेक्ट एक्सपेंडिचर असं म्हणतात. याच्या उलट ट्रान्सफर एक्सपेंडिचर्स आर दोज एक्सपेंडिचर्स विच टेक द फॉर्म ऑफ पेमेंट मेड विदाउट करस्पॉन्डिंग रिटर्न ऑन एनी फॅक्टर्स सर्व्हिसेस, इन द वे की जर समजा एखादा एक्सपेंडिचर कुठल्याही रिटर्न मिळणार नाही हे माहीत असताना केला गेलेला असेल, देन वी कॉल इट ट्रान्सफर एक्सपेंडिचर. कशी एक्झाम्पल असू शकतात? 4वी 7वी म्हणजे आता 5वी 8वीच्या एक्झाम होतात स्कॉलरशिपच्या, मुलांना पुढची 3 वर्ष स्कॉलरशिप मिळते, बरोबर? सो अशा प्रकारच्या स्कॉलरशिप्स, गव्हर्नमेंटकडून दिल्या जाणाऱ्या फेलोशिप्स, गव्हर्नमेंटकडून ट्रान्सफर होणारी पेन्शन किंवा इतर स्कीम्सचे बेनिफिट, सो हे सगळे ट्रान्सफर एक्सपेंडिचरच्या अंडर येतात. ओके, सो आतापर्यंत आपण 4 प्रकारचे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर बघितले: करंट एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि ट्रान्सफर एक्सपेंडिचर, बरोबर? नाउ द थर्ड पेअर इज प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. ओके, प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आर दोज एक्सपेंडिचर विच हेल्प इन or add to the productive efficiency of the economy directly. करेक्ट आहे, आपण हे आधीही बघितलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर, की जर एखादं काम करून त्यातून काहीतरी रिटर्न मिळणार असेल, इन द सेन्स त्यातून काहीतरी व्हॉट वी कॅन से, त्यातून आपल्याला काहीतरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार असेल, वी कॉल इट प्रोडक्टिव्ह. म्हणजे एफिशियन्सी वाढते त्यामुळे इकॉनॉमीची असं म्हटलं जातं, बरोबर? सो त्याला प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर म्हटलं जातं. धरण बांधणं पुन्हा एकदा किंवा डिफेन्सवर केलेला खर्च, इव्हन आपल्याला दिसत नाही डायरेक्ट त्याच्यावर काय खर्च केल्यावरती फायदा आला, पण जेव्हा आपल्या देशाला प्रोटेक्शन मिळतं, इट्स अ प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर, की नाही? सो जनरली अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर हे फार कमी असतात, पण असा विचार करा की स्टेशनरीवर झालेला खर्च, ऑफिसच्या इलेक्ट्रिसिटीवर झालेला खर्च, हा डेफिनेटली त्याचा आपल्याला उपयोग होतो, पण त्याने प्रोडक्टिव्हिटी वाढते असं म्हणता येत नाही. ओके, सो इट्स अगेन व्हेरी ब्लर आर्ग्युमेंट की हे प्रोडक्टिव्ह आहे का अनप्रोडक्टिव्ह आहे. काही म्हणतात की हे इनडायरेक्टली प्रोडक्टिव्ह आहे, की समजा सॅलरी दिली ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफला, ब्युरोक्रेटिक वर्कर्सना, तर आपण असं म्हणू शकतो की अरे मग याचा अर्थ ते काम करतात म्हणूनच सगळी इतर कामं होतात ना, बरोबर आहे, पण ते इनडायरेक्टली प्रोडक्टिव्ह असू शकतं, वी कॅन से. सो आपण 2 पॅच बघितलेत, बजेट आणि पब्लिक एक्सपेंडिचर. पब्लिक रेव्हेन्यू बद्दल तर आपण ऑलरेडी लक्षात घेतलं होतं, तुम्हाला आठवत आहे का? देर आर 2 टाइप्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू, टॅक्स रेव्हेन्यू अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू. सो गव्हर्नमेंटचं इन्कम कशा कशातून मिळतं त्यांना? टॅक्स, ग्रँट्स, फीज, नंतर पब्लिक बॉरोइंग्स, याच्यातून पब्लिक इन्कम किंवा पब्लिक रेव्हेन्यू कलेक्ट होतो. जनरली गव्हर्नमेंट रेव्हेन्यू इम्प्लाइज टू इन्कम रेज्ड बाय पब्लिक बाय द स्टेट थ्रू टॅक्सेस. तसंच
फीस, प्राइजेस, फाईन्स, पेनल्टीज, गिफ्ट्स, प्रॉफिट्स अँड स्पेशल असेसमेंट या सगळ्यातून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत असतो. आणि गव्हर्नमेंटला जो रेव्हेन्यू मिळतो टॅक्समधून त्याला टॅक्स रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. आणि हा जो टॅक्स रेव्हेन्यू कलेक्ट झालेला असतो तेव्हा त्याच रेव्हेन्यू तून चांगली पब्लिक युटिलिटीची कामं केली जातात. यात कशा-कशा प्रकारचे टॅक्स असतात, यात कशा प्रकारचा एक रेव्हेन्यू गोळा केला जातो, जसं की एक्साईज ड्युटी, व्हॅट, जी कस्टम ड्युटी, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स याबद्दल आपण अगदी विस्ताराने बोललेलो आहोत. जर तुम्हाला आठवत असेल तर आपला पब्लिक रेव्हेन्यूचा धडा चालू होता तेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी लेक्चरच्या लिंक आहेत याबद्दलच्या. आणि बिलीव्ह मी यातून खूप सारे एम-सी-क्यूज पण निघू शकतात बरं का. Now we are talking about public debt. In the modern times, borrowing by the government has become normal method of the government finance, such as taxes, fees. म्हणजे टॅक्सेस, फीज यातून जसं इन्कम गव्हर्नमेंट मिळवतं, तसंच बॉरोईंग करून इन्कम वाढवणं हे पब्लिक डेटच्या माध्यमातून अतिशय नॉर्मल मेथड झालेली आहे. बॉरोईंग बाय द गव्हर्नमेंट लीड्स टू द पब्लिक डेट. Public debt is the debt which government owes to its subject or to the nations of or other countries. थोडक्यात गव्हर्नमेंटने इंटरनली किंवा एक्सटर्नली केलेलं जे बॉरोईंग असतं त्याला पब्लिक बॉरोईंग असं म्हणतात. आणि आपण हेही बघितलं होतं की त्याचं कशा प्रकारे बर्डन हे ओव्हरऑल बॉरोइंगच्या माध्यमातून लोकांना, टॅक्स पेयर्सना आणि गव्हर्नमेंटला सहन करायला लागतं. आपण हेही बघितलंय काही वेळा कोर्जनने किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर कंपल्सरी बॉरोइंग केलं जातं गव्हर्नमेंटकडून वॉर टाईममध्ये किंवा कुठल्यातरी इमर्जन्सीमध्ये. सो द मेन ऑब्जेक्टिव्हज ऑफ बॉरोइंग्ज आर टू मीट बजेटरी डेफिसिट, टू फायनान्स अ वॉर, टू फायनान्स डेव्हलपमेंट प्लॅन्स अँड टू फाईट डिप्रेशन. सो या सगळ्या गोष्टींसाठी बॉरोइंग केलं जातं गव्हर्नमेंटकडून. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो की वेगवेगळे हे घटक जे आहेत फिस्कल पॉलिसीचे ते अतिशय गरजेचे आहेत. बट ऑब्व्हियसली फिस्कल पॉलिसीची त्याची अशी लिमिटेशन्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे यात गव्हर्नमेंटचा प्रचंड सहभाग असतो. थोडक्यात गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन खूप मोठ्या प्रमाणावर असतं. बरोबर? त्यामुळे पॉलिसी लॅग्स असू शकतात. ड्युरिंग द रिसेंट टाइम देर इज नॉट मच आर्ग्युमेंट अबाउट द डिझायरेबिलिटी or otherwise discretionary fiscal policy. The burning question in this context is related with the timing of the fiscal measures. Unless the vacation in taxes and public expenditure are nearly timed, the desired counter cyclical effects cannot be realized. म्हणजे जर समजा आपण योग्य प्रकारे फिस्कल पॉलिसी कंट्रोल नाही करू शकलो, त्यात इन्व्हॉल्व्ह होणारे टॅक्सेस, पब्लिक एक्सपेंडिचर आणि सगळीच मेजर, तर त्याचे उलट ट्रेड सायक्लिकल इफेक्ट दिसून येतात आणि ते पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला, ते पुन्हा एकदा इकॉनॉमीला अत्यंत मोठ्या प्रमाणावर हार्म करू शकतात. Secondly, forecasting. Another very serious limitation of the fiscal policy is practical difficulty of observing the future events of economic instability. थोडक्यात गव्हर्नमेंटचं बजेट बनवायचं तर खर्च कशावर तुम्ही फोरकास्ट करणार? अचानक पूर आला, अचानक भूकंप झाला, अचानक युद्ध सुरू झालं. हे आहे असे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्या विरुद्ध आता जर समजा लॉकडाऊनचाच विचार करा. अचानक सगळं बंद करायला लागलं आणि आपली इकॉनॉमी इतकी गडगडली की ती -23% जीडीपी घेऊन आली. म्हणजे जीडीपी हा नेहमी पॉझिटिव्हमध्ये असला तर ग्रोथ दाखवतो. आज ₹100 जीडीपी आहे समजा देशाचा आणि दरवर्षी 2% ग्रोथ म्हणजे त्या ₹100 दर दिवशी पुढच्या वर्षी मला ₹102 मिळणार आहे 2% ग्रोथमुळे. आणखीन पुढच्या वर्षी जर विचार केला तर मला ₹103.2 ग्रोथ मिळेल. म्हणजे असा विचार करा की हे जे ओव्हरऑल फोरकास्टिंग आहे किंवा अ, अ, जे काही ओव्हरऑल आपण म्हणतो, ते करण्यासाठी तुम्हाला एका स्टॅबिलिटीची गरज असते अँड देअर इज नो स्टॅबिलिटी इन इकॉनॉमी. जेव्हा अशा प्रकारची लॉकडाऊन झाला तेव्हा तेव्हा मी म्हटलं तसं, की अ, अचानक वाढणारा ट्रेंड जो जीडीपीचा दिसत होता, तो -23 म्हणजे 100वर -23चा 23% जीडीपी याचा अर्थ ₹23 जीडीपी कमी झाला. आणि हे आपण फक्त ₹100 बद्दल बोलतोय, तरी सुद्धा आपला जीडीपी 77 झाल्याबद्दल आपल्याला वाईटच वाटणार आहे. मग जेव्हा आपण ट्रिलियन्स फिगरमध्ये बोलत असतो, नॉट इव्हन बिलियन्स, आय एम टॉकिंग अबाउट ट्रिलियन्स, तेव्हा त्या 23%च्या -23% हे किती मोठी घसरण असणार आणि त्याला गव्हर्नमेंटला किती मोठा तोटा होऊ शकतो.
डेफिनेटली द गुड थिंग इज पुढच्या काही क्वार्टर्समध्ये म्हणजे पुढच्या काही 3-3 महिन्यांच्या साखळीत आपण -7% वर येऊन पोहोचलो आणि आज आपण बरेच रिकव्हर झालोय. पण पुन्हा ही सायकल येते. म्हणजे बजेट ऑलरेडी प्रेझेंटेड असताना त्यांनी तर प्रेझेंट केलं बजेट फेब्रुवारीमध्येच, बरोबर ना? पण आता जेव्हा पुढची परत सायकल येतेय, तेव्हा थोडी ना त्यांनी कोरोनाचा विचार केला होता पुढच्या कोरोनाच्या सायकलचा. म्हणजेच फोरकास्टिंग हे अतिशय कठीण असतं आणि त्यामुळे फिस्कल पॉलिसी मेजर्स इम्प्लिमेंट करण्यात त्यांची खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. देन करेक्ट साइज अँड नेचर ऑफ फिस्कल पॉलिसी. एकूण तुमच्या फिस्कल पॉलिसीचं बजेट, त्याचा आवाका, त्याचा साईज आणि कशा प्रकारे ती डेफिसिट असली पाहिजे की बॅलन्स्ड असली पाहिजे की सरप्लस असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे आपण नुसतं थिअरॉटिकल माध्यमातून बघू शकतो. पण अख्ख्या देशासाठी हा विचार करणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि अतिशय अप्रोप्रिएटली ती एक्झिक्युशन टाईमनुसार करावी लागते. आणि मला असं वाटतं की इट्स अ व्हेरी हार्ड टास्क फॉर द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. Then there is a fiscal selectivity problem. When monetary policy is general in nature uh, and impersonal in impact, the fiscal policy in contrast is selective. म्हणजे जेव्हा मॉनिटरी पॉलिसी ही अतिशय जनरल आणि कुठल्याही प्रकारे इम्पर्सनल म्हणजे कुठलाही एक टार्गेट, एक गोल धरून केलेली नसते. ही पॉलिसी सिलेक्टिव्ह अशी असते. द फॉर्मर परमिट्स द मार्केट मेकॅनिझम ही जी परमिट्स द मार्केट मेकॅनिझम टू ऑपरेट स्मूथली. म्हणजे ही जी सिलेक्टिव्ह मार्केटिंग म्हणजे फिस्कल पॉलिसी असते त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की मार्केट मेकॅनिझम थोडक्यात मार्केटच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात, इकॉनॉमीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या स्मूथली रन होतात. द लॅटर ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा फिस्कल पॉलिसी ही जनरल असते ती ती अतिशय म्हणजे नॉर्मल नेचरची असते. इम्पर्सनल असते जेव्हा तिचा इम्पॅक्ट असा नसतो आणि फिस्कल पॉलिसी जी अतिशय काहीतरी गोल लक्षात घेऊन केली जाते, तिला सिलेक्टिव्ह फिस्कल पॉलिसी म्हणतात. आणि अशा प्रकारची जी पॉलिसी आहे ती एखाद्या ठराविक मार्केट मेकॅनिझमवर टार्गेट करते. आणि त्यामुळे काय होतं, की अलोकेशन ऑफ रिसोर्सेस हे जे ठरवलेले असतात टू कन्स्ट्रक्टेड ॲज अ गुड ऑर बॅड डिपेंडिंग ऑन वन्स व्हॅल्यू ऑफ जजमेंट. ते पुन्हा एकदा मे बी इक्वल नसतील डिस्ट्रिब्युशनमध्ये. मे बी स्कॅरसिटी वाढू शकते त्यामुळे. म्हणून अ पर्टिक्युलर सेट ऑफ फिस्कल मेजर्स मे हॅव ॲन एक्सेसिव्हली हार्श इम्पॅक्ट अपॉन सर्टन सेक्टर्स व्हाईल लिव्हिंग अदर्स ऑलमोस्ट अनअफेक्टेड. दस फिस्कल पॉलिसी मे अफेक्ट सर्टन सेक्टर्स सिलेक्टिव्हली. म्हणजे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ही जी फिस्कल पॉलिसी आहे ती सर्टन सेक्टर्सना सिलेक्टिव्हली अफेक्ट करू शकते. ओके, थोडं पुढे जाऊन बघूया आपण इनॲडिक्वसी ऑफ फिस्कल मेजर्स. फिस्कल मेजर्स जर तुम्ही बघितली तर त्यांची ओव्हरऑल इन अँटी डिप्रेशन फिस्कल पॉलिसी म्हणजे जेव्हा डिप्रेशनच्या अगेन्स्ट फिस्कल पॉलिसी वापरली जाते जिला आपण डेफिसिट सरप्लस पॉलिसी असंही डेफिसिट सरप्लस बजेट नॉट सरप्लस डेफिसिट बजेट पॉलिसी असंही म्हटलं जातं. द एक्सपान्शन ऑफ पब्लिक स्पेंडिंग अँड रिडक्शन ऑन टॅक्सेस आर ऑलवेज इम्पॉर्टंट एलिमेंट्स. म्हणजे अशावेळी पब्लिक स्पेंडिंग वाढवणं आणि टॅक्सेस कमी करणं हा अतिशय महत्वाचा घटक असतो. द क्वेश्चन रायझेस नॅचरली वेदर अ स्पेसिफिक व्हेरिएशन इन अ पब्लिक स्पेंडिंग or taxes will bear the desired result or not. In case the injection or withdrawals from the circular flow are more not appropriate, the system will fail to move in the desired direction. This result in exaggeration of the instability in the economy. म्हणजे असा विचार करा की थोडक्यात आपलाच डाव आपल्यावर उलटणं अशा काही ह्याचा खेळ होऊ शकतो, की अशा वेळी स्पेंडिंग वाढवलंय डिप्रेशन टाळण्यासाठी आणि टॅक्सेस कमी केलेत आणि हे जर पुढे पुढे अतिशय गेलं मोठ्या प्रमाणावर तर आपोआपच असं होऊ शकतं की टॅक्सेस कमी झाल्यामुळे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी झाला आणि स्पेंडिंग वाढवल्यामुळे ऑलरेडी मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटला तोटा सहन करायलाच लागतोय. सरकारी तिजोऱ्यांमध्ये खडखडाट होणं अशी ही वेळ होऊ शकते आणि त्यामुळे काय होतं की आणखीनच
प्रेशर येऊन इकॉनॉमीवर ती इन्स्टॅबल किंवा अनस्टेबल होऊ शकते. इन्स्टॅबिलिटी येऊ शकते इकॉनॉमीमध्ये. सो आपण हे 5 लिमिटेशन्स बघितले आत्तापर्यंत, जर तुमच्या लक्षात येत असेल तर. कुठले मेजर लिमिटेशन्स होती. तर पहिली गोष्ट बघितली पॉलिसी लॅक्स, मग फोरकास्टिंग, देन करेक्ट साईज आणि नेचर फिस्कल पॉलिसीचा बनवणं आणि त्याचं रिअलाइज करणं हे कठीण असतं. देन देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ फिस्कल सिलेक्टिव्हिटी अँड इनॲडिक्वसी ऑफ फिस्कल मेजर्स. बरोबर. नाऊ देर आर फ्यू अदर्स, लेट्स से देर आर मेनी अदर्स. सो आय विल से की आपण हा पॅच बघूया किती आहेत ते पुढे आणि आजच्यासाठी थांबूया. ओके. सो देर आर ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. मगाशीच म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुमची एका सर्टन टोकाला किंवा एक सर्टन गोल धरून केलेली फिस्कल पॉलिसी असते, तेव्हा मे बी आपण त्या गोलवर इतकं कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं, लाईक इरिगेशन वाढवणं असा जर विचार असेल, तर डॅम्स बांधणं, कॅनल म्हणजे कालवे खोदणं, या सगळ्या गोष्टीवर आपण इतका फोकस केलेला असतो की मे बी आपण एज्युकेशन बद्दल विचारच नाही करत, मे बी आपण हेल्थ केअर बद्दल विचारच नाही करत. आपोआप काय होतं की यामुळे एक इम्बॅलन्स क्रिएट होऊन रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम होतं, की श्रीमंतांकडे जास्त इन्कम जातं, गरिबांकडे कमी इन्कम जातं. कारण अशा वेळी गरिबांसाठी कुठल्याही प्रकारे एम्प्लॉयमेंट स्कीम्स नाही आहेत. बरोबर. सो तुम्ही असा विचार नाहीयेत इन द सेन्स, जर आपण इरिगेशनवरच फोकस असलेली फिस्कल पॉलिसी ठेवली तर. असा विचार करा, आपल्या पहिल्या काही 5 इयर प्लॅनमध्ये मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, दुसऱ्यापासून पुढे जर गेलात तर दे वेर सो मच फोकस्ड ऑन फार्मिंग की आपण इंडस्ट्रियल ग्रोथमध्ये मागे पडलो. त्यानंतर पुढचे सगळे इंडस्ट्रियल गोष्टीवरती इतके अवलंबून होते की आपण टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिसमध्ये मागे पडायची भीती निर्माण झाली. थोडक्यात एक बॅलन्स्ड इकॉनॉमिक फिस्कल पॉलिसी बनवणं हा अतिशय कठीण काय म्हणतात कामाचा भाग असतो. देन देर इज अ सेल्फ ऑफसेटिंग इफेक्ट. द कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट मे डिस्करेज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सिन्स द प्रायव्हेट एंटरप्रिन्युअर्स हॅव टू फेस कॉम्पिटिशन फ्रॉम पब्लिक एंटरप्रिनर्स किंवा एंटरप्राइजेस इन सिक्युरिंग लेबर, रॉ मटेरियल, फायनान्सेस. म्हणजे असा विचार करा, जर गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन जास्त झालं तर प्रायव्हेट सेक्टरला कॉम्पिटिशन निर्माण होते आणि त्यामुळे आपोआपच प्रायव्हेट सेक्टरवाले असं म्हणू शकतात की गव्हर्नमेंटला तोटा झाला, फायदा आला, काही फरकच नाही पडत. कारण गव्हर्नमेंटचा फायनान्स एवढा मोठा असतो की ते तोटा बेअर करू शकतात, पण प्रायव्हेट लोक असा तोटा बेअर करू शकत नाही. प्लस गव्हर्नमेंटची नोकरी मिळते म्हणजे मग लेबरर्स गव्हर्नमेंटवाल्यांकडे जास्त जातील की प्रायव्हेटवाल्यांकडे जातील. कधी पूर्वीच्या काळापर्यंत तरी असंच होतं की गव्हर्नमेंटची नोकरी असलेली बरी. रॉ मटेरियल ॲक्वायर करणं, मोठ्या प्रमाणावर कॅपिटल जोडणं, हे गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या युनिट्सना त्यांच्या साईजमुळे खूप सहज शक्य होतं आणि त्यामुळे अशा वेळी प्रायव्हेट एंटरप्रिन्युअर्स जे असतात ते डिस्करेज होतात सेव्हिंगला, इन्व्हेस्टमेंटला, नव्या प्रकारच्या इनोव्हेशन्सना आणि आपोआपच त्यामुळे असं डिप्रेशनचा काळ सुरू होऊ शकतो. द एक्सपान्शन ऑफ पब्लिक स्पेंडिंग मे इन्क्रीज विथ द कर्टेलमेंट ऑफ प्रायव्हेट स्पेंडिंग. म्हणजे त्यामुळे जर समजा पब्लिक स्पेंडिंग वाढवलं तर त्याचा कदाचित उलटा इम्पॅक्ट म्हणजे डिप्रेशनमध्ये जास्त लोकांच्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत म्हणून पब्लिक स्पेंडिंग वाढवलंय, पण त्याचा उलटाच इम्पॅक्ट होऊन प्रायव्हेट काय म्हणतो आपण ऑर्गनायझेशन्सनी, प्रायव्हेट एंटरप्रिन्युअर्सनी त्यांचं जर स्वतःचं स्पेंडिंग बंद केलं, इन्व्हेस्टमेंट बंद केली, तर त्याचा ऑफसेटिंग इफेक्ट होऊ शकतो. आणि कन्सिक्वेंटली फिस्कल मेजर्स बी सेल्फ ऑफसेटिंग. म्हणजे ह्यातून डिप्रेशनची वाढच होऊ शकते आणि म्हणून अशा प्रकारची फिस्कल मेजर्स कदाचित सेल्फ ऑफसेटिंग असू शकतात. देन देर इज सोल्युशन फॉर अनएम्प्लॉयमेंट. फिस्कल पॉलिसी ही असं म्हणू शकता विल बी डिफिटेड इफ द पॉलिसी कॅन्ट मेंटेन रायझिंग सप्लाय ऑफ द वर्क एफर्ट. असा विचार करा की नॅशनल इन्कम किंवा देशाचं इन्कम वाढेल, पण जशी जशी प्रोडक्टिव्ह एफिशियन्सी वाढते, सप्लाय ऑफ वर्क एफर्ट वाढतोय. पण जर समजा टॅक्स मेजर अतिशय स्ट्रिंजंट असतील, खूप जास्त असतील, त्यांच्यामुळे लोकांना काम करण्याचं इन्सेंटिव्ह किंवा मोटिवेशन मिळणार नाही, डिस्करेजमेंट होईल
आणि हे अतिशय फिस्कल पॉलिसीचं मोठं लिमिटेशन आहे. देन देअर इज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन डेट मॅनेजमेंट. डेट म्हणजे लोन. सो लोनच्या मॅनेजमेंटवर खूप मोठा परिणाम होतो. कारण जेव्हा आपण डेफिसिट फायनान्सिंग बद्दल बोलतोय, आपण पुन्हा पुन्हा लोन घेऊन, डेट घेऊन गव्हर्नमेंटचा खर्च वाढवायचाच प्रयत्न करत असतो. आपण बघितलंय गव्हर्नमेंटचं लोन किती आहे. मागच्या सेशनमध्ये जर तुम्हाला आठवत असेल, आपण पब्लिक डेटच्या काही फिगर बघितल्या होत्या आणि आपण जवळ काही कोटी म्हणजे समथिंग अमाउंटची क्रोर्स अशा अमाउंट डेटच्या बघितल्या होत्या. आणि हे डेट रिपे करणं, त्याचं इंटरेस्ट पे करणं, त्याची मॅनेजमेंट करणं हे अतिशय कठीण टास्क होतं. Then there is a adverse psychological reaction. Large deficit programs financed by the borrowing bring about adverse psychological reaction. Rumors of government bankruptcy discourages investor and often फ्लाइट ऑफ कॅपिटल टेक्स प्लेस. म्हणजे जेव्हा डिप्रेशनरी ट्रेंड्स दिसू शकतात इकॉनॉमीमध्ये, तेव्हा गव्हर्नमेंट बॉरोईंग करून जास्त स्पेंडिंग करतं. पण गव्हर्नमेंट बॉरो करतोय म्हणजेच गव्हर्नमेंटकडचा पैसा संपलाय असं लक्षात घेऊन खूपदा कॅपिटल डिसइन्व्हॉल्व किंवा डिसइन्व्हेस्ट केलं जातं. इथून इन्व्हेस्टमेंट काढून घेतली जाते. गव्हर्नमेंटच्या बँक्रप्सी बद्दल शंका घेतल्या जातात. सो हा ॲडव्हर्स सायकोलॉजिकल रिॲक्शनचा भाग पण यात असू शकतो. Then hardships in UDCs. Okay. The creation of the additional income through compensatory fiscal measures is not easily possible in the underdeveloped countries, that is UDCs. Okay. As in advanced economy. म्हणजे जसं ॲडव्हान्स्ड इकॉनॉमीमध्ये कंपन्सेटरी बजेट, डेफिसिट बजेट, बॅलन्स्ड किंवा सरप्लस अशा कुठच्याही 3 प्रकारातल्या बजेटचा वापर केला जाऊ शकतो. तितका इफेक्टिव्ह वापर अंडर कंट्रीज मध्ये करता येत नाही. कारण त्यांच्याकडे जे ॲग्रीकल्चर सेक्टर किंवा ॲग्रीकल्चर क्षेत्र असतं, तेच जास्त डॉमिनेटिंग असतं इतर आणि त्याचा इकॉनॉमी मधला मोठा वाटा लक्षात घेता तिथल्या लोकांची मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे कन्झ्युम करण्याची इच्छाशक्ती आणि गरज ही फार मोठी असते. आणि प्रत्येक वेळी जे ॲडिशनल इन्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं, ते कमीच पडत जातं. जे डेव्हलप्ड कंट्रीजच्या बाबतीत उलटं होतं. मिळालेलं जास्त इन्कम हे हळू त्याची मार्जिनल युटिलिटी कमी व्हायला लागते असं म्हणतात, म्हणजे त्याची गरज. पण अंडर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जिथे ऑलरेडीच सगळ्याची कमतरता असते, तिथे ॲडिशनल इन्कम भराभर कन्झ्युम होतं. त्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडणं शक्य आहे. पण म्हटलं असं, की त्याचे ऑफसेटिंग जे इम्पॅक्ट असतात ते मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ शकतात. देन देअर इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स इन डेमोक्रॅटिक कंट्रीज. म्हणजे ओव्हरऑल डेमोक्रॅटिक कंट्रीजमध्ये टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते फिस्कल पॉलिसी बनवणं. प्रत्येक वर्षीचं बजेट बनवण्याची प्रोसेस ही जवळ त्या महिन्यातल्या ऑगस्टच्या महिन्यापासून सुरू होते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब असे एक साधारण 6 ते 7 महिने हे कंप्लीटली दुसऱ्या वर्षीचं बजेट बनवण्यात जातात आणि ते बजेट बनलं, की लगेचच हळू पुढच्या वर्षाच्या बजेटसाठी काय प्रकारच्या सोयी-सुविधा घ्यायला लागतील, काय प्रकारच्या गोष्टी, हे लगेचच त्या अख्खं म्हणजे बजेट डिपार्टमेंटच वेगळं असतं. सो त्यांची आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर अख्खं वर्षभर जवळ पुढच्या वर्षीचं बजेट तयार करण्यात जातं असं म्हटलं, तरी ते काही असं म्हणजे ओव्हर एक्झॅजरेशन होणार नाही. सो दॅट मीन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स असतात अशा प्रकारच्या फिस्कल पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. आणि कधी-कधी अँटी सायक्लिकल मेजर म्हणजे आपण फिस्कल पॉलिसीला इनइफेक्टिव्ह अँटी सायक्लिकल मेजरही म्हटलं जातं, जे त्याचे टीकाकार आहेत, क्रिटिक्स आहेत त्यांच्याकडून. कारण लूझनिंग फिस्कल पॉलिसी आणि टायटनिंग फिस्कल पॉलिसी म्हणजे जेव्हा लूझनिंग फिस्कल पॉलिसी म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्याकडचं जे फिस्कल रिस्ट्रिक्शन्स असतात ती कमी करता. टायटनिंग म्हणजे हळू तुम्ही पैसा जो असतो मार्केटमधला तो कमी करत आणता. दॅट इज अगेन वी कॅन से सरप्लस डेफिसिट पॉलिसी, सरप्लस बजेट पॉलिसी. सो अशा प्रकारच्या जेव्हा पॉलिसीज येतात त्यामुळे या गव्हर्नमेंटच्या ज्या ॲक्शन असतात त्या मे बी तुमचं ट्रेड सायकल म्हणजे कमी करायला कमी पडू शकतात. मे बी दे आर लाइक अँटी सायक्लिकल मेजर्स म्हणून वापरले गेले, तरी त्याचा इफेक्टिव्हनेस बिलकुलच दिसून येऊ शकत नाही. सो हे सगळे आणि असे अनेक प्रॉब्लेम कारण तुम्ही असा विचार करा, की स्ट्रक्चर अँड साइज ऑफ द फिस्कल पॉलिसी इज टू ह्यूज. अ सिंगल बजेट ऑफ अ कंट्री टेक्स अ इयर टू बी मेड, राइट? आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, की ओव्हरऑल
जेव्हा आपण फिस्कल पॉलिसीचा विचार करतो, थिअरॉटिकली 4 पानात धडा संपू शकतो. पण ओव्हरऑल इम्पॅक्ट हा खूप मोठा, वाईड रेंजिंग आणि अतिशय वी कॅन से व्हेरी डिस्टर्बिंग ऑन अ लेव्हल, की किती प्रकारे त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. सो आज आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरपासून आपण बजेटबद्दल ऐकणार आहोत आणि बोलणार आहोत. ओके. तुम्हाला काहीही शंका असतील तर प्लीज मला विचारायला विसरू नका. टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. ओके.